Dear student, today we will see the next chapter, Substances in Daily Use. पदार्थ आपल्या वापरातील. Can you recall which three objects do you see in the picture? Look at the picture. We can see chair, then chair, table and cupboard. जे सर्वसाधारणपणे हे जे काही चित्र जे आहेत तर त्या चित्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तीन असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी दिसतात. तर त्याच्यापैकी पहिली त्या ठिकाणी खुर्ची आपल्याला दिसते, टेबल दिसतोय आणि असणारे जे काही कपाट जे आहे तर ते कपाट त्या ठिकाणी आपल्याला दिसते. हाऊ डीड यू आयडेंटिफाय दे? तुम्ही ह्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या कशा ओळखल्यात? तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की विशिष्ट पदार्थाच्या त्या ठिकाणी ते बनलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या तिन्ही असणाऱ्या ज्या काही ऑब्जेक्ट जे आहेत तर त्या ऑब्जेक्टला त्या ठिकाणी डिफिनेट अशा प्रकारचा असणारा जो काही शेप जो आहे तर तो शेप त्या ठिकाणी आहे की त्याचा असणारं जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी स्पेसिफिक आहे आणि याच्यावरून त्या असणाऱ्या ज्या काही ऑब्जेक्ट जे आहेत तर ते ऑब्जेक्ट आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो. व्हॉट मटेरियल्स आर दे मेड ऑफ? ज्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू कोणकोणत्या पदार्थांपासून बनलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात? तर सर्वसाधारणपणे आपल्याला वूड, प्लास्टिक और मेटल शीट, जी सर्वसाधारणपणे लाकूड असेल, प्लास्टिक असेल किंवा धातूचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर याच्यापासून या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला त्या ठिकाणी बनलेल्या दिसतात. कॅन एनी वन ऑफ दीज मटेरियल बी यूज टू मेक ऑल थ्री ऑब्जेक्ट्स? आता याच्यामधल्या प्रत्येक असणारे जे काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थापासून या तिन्ही वस्तू आपल्याला त्या ठिकाणी बनवता येतील का? तर आपण त्या ठिकाणी टेबल जो आहे तर तो टेबल लाकडाचा असू शकतो, कपाटसुद्धा त्या ठिकाणी असणारा जे काही प्लायवूड जो आहे तर त्या प्लायवूडचं सुद्धा आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. म्हणजे प्रत्येक असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थापासून या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू काही करू शकतो आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. त्याच्यानंतर पुढे सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट, म्हणजे पदार्थ आणि असणाऱ्या ज्या काही वस्तू. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल. प्रत्येक असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ अतिशय लहान लहान अशा प्रकारचे असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांचा त्या ठिकाणी आपल्याला बनलेला त्या ठिकाणी आहे. ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस, आणि या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्या लक्षात येताना दिसतात की असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचे त्या ठिकाणी बनलेले आहेत. ऑब्जेक्ट हॅव ए स्पेसिफिक शेप, देअर पार्ट्स हॅव ए स्पेसिफिक अरेंजमेंट बाय विच वी आयडेंटिफाय देम. आपल्या लक्षात येताना दिसते की या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंना त्या ठिकाणी स्पेसिफिक शेप म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचा त्या ठिकाणी आकार आहे. देअर पार्ट्स हॅव ए स्पेसिफिक अरेंजमेंट, त्याचे असणारे जे काही भाग जे आहेत तर त्या भागांची विशिष्ट अशा प्रकारची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी असते आणि त्या रचनेवरून आपण ते असणारे जे काही ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट काही करू शकतो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो, ओळखू त्या ठिकाणी शकतो. वी यूज वूड, प्लास्टिक और स्टील टू मेक ए टेबल, चेअर और ए कपबोर्ड. मगाशीच आपण त्या ठिकाणी पाहिलं की सर्वसाधारणपणे टेबल असेल, खुर्ची असेल, कपाट असेल हे बनवण्यासाठी आपण लाकूड, प्लास्टिक, पोलाद यासारख्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा त्या ठिकाणी काय करताना दिसते वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. दीज सबस्टन्सेस हॅव द स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू मेक दीज आर्टिकल. हे जे काय असणाऱ्या ज्या काही ऑब्जेक्ट जे आहेत म्हणजे या ठिकाणी लाकूड असेल, प्लास्टिक असेल, पोलाद असेल तर या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा जो काही मजबूतपणा जो आहे तर तो मजबूतपणा या ठिकाणी हे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमध्ये त्या ठिकाणी असतो. ऑल्सो दिस सबस्टन्सेस कॅन बी गिव्हन ए डिझायर्ड शेप. त्याचबरोबर या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंना आपण असणारा जो काही हवा तसा आकार म्हणजे डिझायर अशा प्रकारचा शेप, हवा तसा आकार जो आहे तो हवा तसा आकार त्या ठिकाणी देऊ शकतो. इट मीन्स दॅट
वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. आणि म्हणून मागाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे पदार्थाचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचा आपण त्या ठिकाणी असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. द सेम सबस्टन्सेस आर मटेरियल कॅन बी यूज टू मेक मेनी ऑब्जेक्ट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे एकच असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थापासून आपण त्या ठिकाणी अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या अनेक वस्तू त्या ठिकाणी तयार करू शकतो. लेटेस्ट स्टडी सम सच एक्झाम्पल्स. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही एकच असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या एकाच पदार्थापासून आपण अनेक वस्तू त्या ठिकाणी तयार करू शकतो. याची काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल कॉटन क्लॉथ. जे असणारा जो काही कापूस जो आहे तर त्या कापसापासून काही करू शकतो आपण. तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी कापड जे आहे तर ते कापड त्या ठिकाणी बनवू शकतो. दुसरं आपल्याला दिलेले फायबर ऑर थ्रेड, सारीज, हँडकरचीप, क्विल्स, मॅट्रेस, पिलोज एक्सेट्रा. म्हणजे कापूस हा जो काही एकच असणारा जो काही सबस्टन्स जो आहे तर त्या सबस्टन्सपासून आपण त्या ठिकाणी कापड बनवू शकतो, धागे त्या ठिकाणी बनवू शकतो, साडी त्या ठिकाणी बनवू शकतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं की हँडकरचीप, रुमाल आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. त्याच्यानंतर क्विल्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले म्हणजे रजई जी आहे तर ती रजई त्या ठिकाणी बनवू शकतो. मॅट्रेस म्हणजे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी गादी त्या ठिकाणी बनवू शकतो. आणि पिलो म्हणजे उशी जी आहे तर ती उशी त्या ठिकाणी बनवू शकतो. म्हणजे एकच असणारा जो काही कॉटन हा जो काही सबस्टन्स आहे तर त्या सबस्टन्सपासून अनेक अशा प्रकारचे असणाऱ्या जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. पुढे आयर्न, कन्स्ट्रक्शन स्टील बार, ग्रिडल्स, that it is called the tawa, parts of automobiles, electric poles, tables, cupboard, etc. आता पुढे की असताना जे काय आयरन लोखंड जे आहे तर त्या लोखंडापासून आपण काय काय करू शकतो. कन्स्ट्रक्शन स्टील बार, बांधकामासाठी वापरण्यात येणारे जे काही स्टील जे आहेत सळया ज्या आहेत तर त्या सळया आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. त्याच्यानंतर ग्रिडल्स म्हणजे तवा जो आहे लोखंडाचा असताना तो काही तवा आपल्या लक्षात येत नसते. त्याचबरोबर मोटार गाड्यांचे विविध असणारे जे काही भाग जे आहेत तर ते भाग, इलेक्ट्रिकचे असणारे जे काही पोल असतील, त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे टेबल असेल, कपाट असेल, या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू तयार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी लोखंड हा जो काही एकच पदार्थ जो आहे तर तो एकच पदार्थ त्या ठिकाणी वापरू शकतो. पुढे ॲल्युमिनियम, किचन युटेन्सिल्स, इलेक्ट्रिकल केबल्स एक्सेट्रा. ॲल्युमिनियम जो आहे तर त्या ॲल्युमिनियमपासून आपण किचन युटेन्सिल्स म्हणजे स्वयंपाकघरामध्ये असणारी जी काही भांडी जी आहेत तर ती भांडी. आणि दुसरं आपल्याला सांगितलं इलेक्ट्रिकल केबल्स, वीज वाहक तारा ज्या आहेत पोलवर असणाऱ्या तर या सर्वसाधारणपणे ॲल्युमिनियम हा जो काय असताना तो काही सबस्टन्स जो आहे तर त्या सबस्टन्सपासून आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस वी कॅन सिलेक्ट सबस्टन्स सुटेबल फॉर आवर पर्पज. जे पदार्थाचे असणारे जे काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माचा त्या ठिकाणी स्टडी करून अभ्यास करून आपल्या उपयोगानुसार योग्य अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी आपण निवडू शकतो. द सबस्टन्सेस इन एव्हरीडे यूज आर ऑफ टू मेन काइंड्स, दॅट इज नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्स. आणि म्हणून या ठिकाणी पदार्थांचे वर्गीकरण जे आहेत म्हणजे आपल्या वापरातील पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचे वर्गीकरण प्रामुख्याने आपण नैसर्गिक आणि मानवनिर्मित पदार्थ असं त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काही भाग जो आहे तर तो भाग या ठिकाणी दिलेला आहे. आता ट्राय धिस म्हटलेलं आहे. मेक ए लिस्ट ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टन्स दे आर मेड अप ऑफ. म्हणजे आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या वस्तूंची यादी त्या ठिकाणी तयार करायची आणि त्या वस्तू कोणत्या पदार्थांपासून तयार झालेल्या आहेत तर याचं असणारं जे काही नोट डाऊन जे आहेत नोंद जी आहेत तर ती नोंद आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लासिफाय वर्गीकरण करायला सांगितले. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर यूज. पदार्थांच्या उपयोगानुसार त्याचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितले. सबस्टन्सेस दिलेले
सँड, सोप, ऊल, विंडो ग्लास, बांबू, कॉटन, ब्रिक्स, सिल्क, लिफी व्हेजिटेबल, सिमेंट्स, फ्रूट्स, वॉटर, शुगर। जे पदार्थ जे आहेत वाळू, साबण, लोकर, खिडक्यांच्या काचा, बांबू, कापूस, विटा, रेशीम, पालेभाज्या, सिमेंट, फळे, पाणी, साखर यांचा जो काही उपयोग जो आहे तर त्या उपयोगानुसार काय करायचं आहे तर आपल्याला क्लासिफिकेशन वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितले. आता यूज युअर ब्रेन पॉवर. मेक ए लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट ईच ऑफ विच कॅन बी मेड फ्रॉम सेव्हरल ऑब्जेक्ट. आता पदार्थ वेगवेगळे परंतु वस्तू मात्र एकच आहे अशा वेगवेगळ्या वस्तूंची असणारी जी काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करा. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.